हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आहे. आणखीन स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर चला, उन्हाळा इकडे बघू शकताय. अगदी सकाळी 10चा हा शूट आहे. तर इतकं प्रखर ऊन येत आहे. अगदी खूप भयानक ऊन वाढलेलं आहे. तर चला, झाडांना एकही दिवस पाणी दिलं नाही तर झाडांची खूप अवस्था खराब होत आहे. तर रोज आता इकडे उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी द्यावं लागत आहे. तर नवीन 2 रोपं आहेत, ती पण छान अशी लावून घ्यायची आहेत मला कुंडीमध्ये. आणि सकाळी स्वराला वगैरे सोडून आल्यानंतर दोघींना पहिल्यांदा मी झाडांना पाणी टाकून घेते. पण सुट्टीला गेल्यानंतर ह्या झाडांची खूप काळजी वाटते. ह्यांना पाणी मिळत नाही, त्यामुळे ह्याच्यातली थोडी तरी झाडं खराब होऊन जातातच. तर चला, सदाफुली सुद्धा सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत उन्हाळ्यामध्ये. तर सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर आता मी चाललेले आजूच्या स्कूलमध्ये. छान तिकडे एक कार्यक्रम आहे त्यासाठी. तर चला, कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर आता आम्ही तयार होत आहोत दोघी पण. कशासाठी तयार होत आहोत सांग? कार्यक्रमासाठी. कोणता कार्यक्रम? आदिराच्या स्कूलचा एक कार्यक्रम आहे, एक्झिबिशन अंगणवाडीचं. काय काय छान छान मुलांनी वगैरे टीचर होतेच. मागच्या वर्षी पण मी तो एक शूट घेतला होता अंगणवाडीचा छान असा. तर एक्झिबिशन ह्या वर्षी पण आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. तर चला, मी आवरत आहे. इकडे मी सनस्क्रीन घेतलेला आहे. सो इतकं बाहेर ऊन वाढलेलं की सनस्क्रीन ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर मी तीन सनस्क्रीन मागवलेली आहेत. आणि हे माझं सगळ्यात बेस्ट फेवरेट झालेलं आहे. तर आता काही नाही, फक्त आंघोळ करून चेहरा म्हणजे वॉश केलेला आहे. तर आता हे छान असं मी अप्लाय करून घेते. थोडीशी क्वांटिटी घ्यावी लागणार. मस्त असं छान चेहऱ्यावरती ते अप्लाय होतं. आणि ह्या लावल्यानंतर एवढं भारी वाटतं ना, एक नंबर असं चेहऱ्यावरती लगेचच ते ब्लेंड होतं किंवा चेहऱ्यामध्ये मुरतं. फ्रेग्रन्स पण एक नंबर आहे. छान असं आहे सनस्क्रीन. तर चला, आम्ही चाललेलो आहोत अदूच्या शाळेचं एक्झिबिशन बघायला. तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. आयब्रो वाढलेला आहे, करायला जायचं आहे. केसांना मेहंदी लावायची आहे. कारण अजून 8 दिवसानंतर बरोबर पुढच्या बुधवारी असं मस्त असा कार्यक्रम आहे. तोही तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. त्या कार्यक्रमासाठी तर मी खूप एक्सायटेड आहे. एक नंबर असा कार्यक्रम असणार आहे. नक्की शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. म्हणजे तुमच्याबरोबर तर मी शेअर करणारच आहे. पण बघू शकताय सनस्क्रीन लावून झालेला आहे. चला, थोडासा लाईटली मेकअप करून घेते. जायचं असे का कार्यक्रमामध्ये. हे पूर्ण आता ट्यूब संपलेले आहे. मॅग्लॅमची बेबी क्रीम मस्त अशी मला खूप आवडली होती. अगदी खूप रिझनेबल प्राइसला मी मागवली होती आणि आता बघू शकताय ती पूर्ण संपलेली आहे. ह्याच्यात पण सनस्क्रीन ऍड आहे, SPF आहे. तर चला, आता ही संपलेली आहे. आता एक दुसरी बेबी क्रीम मी ट्राय करणार आहे. कारण असं कुठेही जाताना, ऑफिसला, कॉलेज म्हणा किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या इव्हेंटला असं 1-2 तासाच्या कार्यक्रमासाठी चाललो ना आपण, बेबी क्रीमच छान अशा आपण लावून लावावी. कारण असं हाय मेकअप दिसत नाही. छान असा नॅचरल सॉफ्ट मेकअप वाटतो बेबी क्रीमने. आणखीन मग मोठ्या कार्यक्रमाला, दिवसभराचे जे कार्यक्रम असतात ना, त्यांना आपले फाउंडेशन क्रीम चांगल्या कंपनीचं जास्त कव्हरेज देणारा, ते पण तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत की मी कोणती वापरते. तर बघू शकता, बेबी क्रीम अशी अप्लाय करून घेतलेली आहे. काही नाही, असं छान थोडाफार असा लुक छान येतो त्या बेबी क्रीमला. म्हणजे असा मेकअप केलाय की नाही असं नॅचरल लुक देतात बेबी क्रीम. तर ही ग्लॅमची होती. तर ही मी खूप आधी मागवली, बरेच दिवस गेली. एवढीशी म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका असल्यासारखं झालं ते. खूप दिवस गेली मला. आणि मी खूप सुपर सिरम असं ही बेबी क्रीम आहे. ह्याच्याबद्दल पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ही पण मिशो मॉलवरून घेतलेली होती. तर बघू शकता चेहऱ्यामध्ये कसा फरक पडलेला आहे. छान असं डेली वेअर जे जॉबसाठी वगैरे जातात मुली किंवा सगळ्या लेडीज कॉलेजसाठी वगैरे बाहेर छोट्या मोठ्या 2-3 तासांच्या कार्यक्रमासाठी तर मस्त अशी ती बेबी क्रीम आहे. तर चला, बाकीचा मेकअप तयार करून घेते आणि मग पुढे तुम्हाला तो कार्यक्रम दाखवते. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि हॅलो फ्रेंड्स, मग मम्मी माझी मी चाललेलो आहे माझ्या स्कूलला. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या स्कूल मधलं. सो नंतर दाखवणार आहे, नंतर म्हणजे ब्लॉग मध्ये. सो बाय. ब्लॉग मध्ये. सो बाय.
ती छोट्याशा रिजनेबल प्रोडक्टने मी छानसा केलेला आहे मेकअप, लाईट मेकअप. आणखीन उन्हाळ्याचा ड्रेस कोड इकडे कंपल्सरी घातलेलाच आहे, सनकोट. त्यानंतर इकडे आदू रेडी झालेले आणि आम्ही चाललेलो आहे कार्यक्रमाला. तर चला, कार्यक्रमाचं टायमिंग होतं 9:30 ते 12:30, पण मी इकडे गेलेले 11:30 वाजता. जस्ट मी जाऊन फक्त बघून येणार होते. उन्हामुळे मला जायचं की नाही असा प्रश्न पडला होता. पण मी तिकडे जायला आणि इकडे 11:30 वाजता गेस्ट आलेले आहेत मेन कार्यक्रमाचे. त्यामुळे मला खूप छान वाटलं. मला वाटलं आता कार्यक्रम संपत आला असणार, पण गेस्टच खूप लेट आल्यामुळे माझी पण एंट्री गेस्ट त्यांच्यासोबत झालेली आहे. तर चला, इकडे कार्यक्रम तुम्हाला दाखवते. कार्यक्रमाचं नाव आहे बाल विकास किंवा जे मागच्या वर्षी होतं ना, बालक पालक मेळावा. एक व्हिडिओ मी मागच्या वर्षी पण शेअर केलेला आहे अंगणवाडीचा, आदूचा, आणि आता ह्या वर्षीचा आहे. तर चला, इकडे आता आमच्या आदूच्या टीचरांनी लावलेला आहे छान असा स्टॉल. तिकडे सगळ्या पॅरेंट्सनी वगैरे करून दिलेल्या वस्तू, अगदी टाकाऊपासून टिकाऊ आणि कागदापासून इतक्या शोच्या छान छान वस्तू करू शकतो. इकडे बघू शकता, हातमोजेपासून किती छान असा बोलणारा टॉय तयार केलेला आहे. तर ही आहे दुसरी अंगणवाडी. अशा सगळ्या अंगणवाड्या इकडे ह्या प्रथमेश नगरचा हॉल आहे. इकडे एक्झिबिशन भरलेलं आहे. अंगणवाडी क्रमांक 182 असं ह्या स्टॉलचं नाव आहे आणि आदूच्या अंगणवाडीचा नंबर आहे 142. तर चला, इकडे आता भरपूर अंगणवाड्या आहेत आणि इतक्या छान छान कलाकृती. हे गेस्ट आहेत आमच्या प्रभागातले नगरसेवक अभिजित खतकर. तर चला, इकडे तसं आमच्या प्रभागातले सगळे इकडे नगरसेवक आलेले आहेत. आणि गेस्ट म्हणून अजून एक मॅडम, प्रकल्प अधिकारी त्या होत्या, महाडिक मॅडम, त्याही आल्या होत्या. तर बरीच सगळे हे पालक आहेत ते 9:30चं टायमिंग दिल्यामुळे खूप लवकर आलं होतं आणि उष्णतेमुळे इतका त्रास होत होता. तरी हॉलमध्ये भरपूर फॅन वगैरे चालू होते. तर सुद्धा उन्हाळा खूप वाढलेला आहे, त्यामुळे उन्हामध्ये नको वाटतं जायला. तर सुद्धा मी वेळेवर गेले. छान असा कार्यक्रम सुरू झाला. आणखीन चला, इकडे आता आदूला घेऊन बसलेलं. मुलं अजिबात थांबत नव्हती, छोटी मुलं एका ठिकाणी, आणि गरमीमुळे तर खूपच त्रास होत होता. तर चला, इकडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. इकडे सगळं कार्यक्रमाची सुरुवात ह्या गेस्ट आहेत, प्रकल्प अधिकारी महाडिक मॅडम, आणि हे सगळे आमच्या प्रभागातले नगरसेवक आहेत. तर छान असं सगळीकडे सत्कार समारंभ वगैरे चालू आहे. कार्यक्रमाची सुरुवात. तर कार्यक्रमामध्ये हे जे गेस्ट येतात ते सगळं म्हणजे काय सध्याची परिस्थिती आहे त्यांच्याकडे आपल्याला समजते. तर अंगणवाडीची ही परिस्थिती आहे सध्याची की अंगणवाडीला जागा उपलब्ध नाही आहेत, हॉल शाळेसाठी उपलब्ध नाही आहेत. आमच्या आदूची तर अंगणवाडी तिथे टीचरांच्या घरामध्येच चालू आहे. तर इथे तो प्रश्न मांडला टीचरांनी की अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्या. तर प्रकल्प अधिकारी आहेत महाडिक मॅडम, त्यांनी नक्की त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि अंगणवाडीसाठी जागा करून देईन असं सांगितलं आहे. तर चला, इकडे छान छान मुलांना जेवढं मोबाईलपासून दूर ठेवता येईल तेवढे इकडे प्रयत्न केले होते सगळ्या अंगणवाडी टीचरांनी किंवा ज्या हेल्पर्स वगैरे असतात, मदतनीस, त्यांनी खूप छान इकडे एक्झिबिशन भरवलेलं आहे की त्यांना खाऊ कोणत्या प्रकारात द्यायचं, त्यांना काय काय कोणत्या प्रकारचं कशा प्रकारे शिक्षण द्यायचं, कुटुंबाचं काय महत्त्व असतं, कुटुंबामध्ये कोण कोण असतात, लहान मुलांना पहिले शब्द कोणते सोपे शिकवायचे, असे सगळ्या प्रकारचे खूप छान बघण्यासारखं होतं. अगदी मुलाचा पाया भक्कम होतो तो अंगणवाडीमध्ये. त्याच्या मेंदूचा जो विकास आहे ना, हा मी सगळ्यांना सांगते की तुम्ही खरंच मुलांना अंगणवाडी मध्ये बसवा. 1 वर्ष असो किंवा 2 वर्ष मुलांना तुम्ही बसवा. सगळ्या अगदी छोट्या छोट्या आपण घरी जे सांगू शकत नाही ना, त्यांना शिक्षण दिलं जातं. मी माझ्या मुलगीला 2 वर्ष अंगणवाडीमध्ये बसून खूप छान अनुभव घेतलेला आहे. खूप सुंदर, इतकी म्हणजे ती हुशार झालेली आहे. सगळ्या गोष्टी, अगदी सगळ्या प्रकारच्या गोष्टीचं शिक्षण तिला मिळालेलं आहे. म्हणून पुढच्या वर्षीपासून तिला खूप सोपं जाईल पुढच्या शाळेत गेल्यानंतर. आणि आता आदूचं हे इथं अंगणवाडीमधलं 2रं वर्ष म्हणजे शेवटचं वर्ष आहे. जूनपासून ती जाणार दुसऱ्या शाळेमध्ये. तर मुलांना काय काय खाऊ द्यायचा आणि त्यांना पौष्टिक आहार पण येतो दररोज दुपारी. तर सगळं फ्रीमध्ये शिक्षण होत असताना आपण पैसे घालून का आपले पैसे आतापासूनच वेस्ट करायचे. इतके छान तुम्हाला बघू शकता. इथे किती छोट्या छोट्या कागदी वस्तूपासून आमच्या अंगणवाडीचा हा स्टॉल आहे. आदूजा ह्या टीचर आहेत कस्तुरी भाट मॅडम. ह्यांनी तर आदूला खूप छान अशा सगळ्या सवयी लावलेल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला, मी इकडे आता स्टॉलला व्हिजिट करते. ह्या सगळ्या पालकांनीच बनवलेल्या वस्तू आहेत. टाकाऊपासून टिकाऊ. हे बघू शकता, हे कागदी ग्लास असतात ना आपले चहा वगैरे प्यायचे, त्याच्यापासून किती सुंदर शोपीस केलाय बघू शकताय. तर असं हे सगळ्या वस्तूचं आपण महत्त्व. हा ग्लास आपण फक्त
चहा पिण्यासाठी वगैरे असाच यूज करू शकतो, पण त्याचा पण किती सुंदर यूज होतोय बघू शकताय. खूप छान छान वस्तू बनवलेल्या आहेत. अगदी शोपीस तर खूप छान बनवले होते. तर चला, अशा प्रकारे काल होता कार्यक्रम बाल विकास. असा कार्यक्रमाचं नाव होतं. नाश्ता होतं, अल्पाहार असा, केळी आणि पोहे. तर तिथून मी गेले माझ्या मैत्रिणीच्या शॉपला व्हिजिट करण्यासाठी. इथं ऑफर दाखवले, ऑफर बघून घ्या. आणि तिनेच 2 महिन्यापूर्वी ओपन केलेलं आहे. चष्माचं गॉगल्स, चष्मे, नंबराचे चष्मे तयार करून मिळतील. तर ओपनिंगच्या वेळेला गेले होते, रात्रीच्या वेळेला गेले होते, त्यामुळे मी तिथला शूट असा मला घेता आला नाही. त्यावेळेला पण खूप गडबड होती. तर हे बघू शकता मशीन आहे. ऑफर अशी आहे की तुम्हाला इथे डोळे फ्रीमध्ये चेक करण्यात येतील. तुमचा डोळ्यांचा काय प्रॉब्लेम असेल तर डोळ्यांचं चेकअप अगदी फ्रीमध्ये आहे. हे सगळं मशीन आहे तिचं आणखीन चेकअपचं. तर डोळे फ्रीमध्ये चेक करून झाल्यानंतर तुम्हाला छान इकडे चष्मा अगदी खूप एक नंबर अशा व्हरायटी आहेत चष्म्यांच्या. नक्की व्हिजिट करा. तर इकडे मी काय केलेलं आहे, गॉगल ट्राय करता येतात. उन्हाळा आल्यानंतर डोळ्यांना आपल्या डोळ्यांचं खूप संरक्षण महत्त्वाचं आहे, धुळीपासून, उन्हापासून. तर खूप सुंदर सुंदर क्वालिटीचे गॉगल इकडे ट्राय केलेले आहेत. एकापेक्षा एक सुंदर असे लेडीजसाठी, जेंट्ससाठी गॉगल होते. क्वालिटी 1 होती ग्लॉसची. डोळ्यांना इतकं छान बघायला वाटत होतं ना, सॉफ्ट. एक एक लाईट अशा छान होत्या गॉगलच्या. बघू शकता बरेच गॉगल इकडे ट्राय केले आहे. तर माझी मैत्रीण दीपा पाटील म्हणून हिचं हे स्वरद ऑप्टिक्स म्हणून ओपन झालेलं आहे 2 महिन्यापूर्वी. तर छान आहे. ह्याचा ॲड्रेस आहे बापूराम नगरमध्ये, आदित्यनगर म्हणून, आणि मटाकडील चौकामध्ये, अगदी चौकामध्येच हे शॉप आहे. तर नक्की व्हिजिट करा. घरी आले मस्त असं गॉगल घालून थोडी शायनिंग मारली. मी पण तिकडे ह्या गॉगलची शॉपिंग केली. कसा दिसतोय नक्की सांगा. तर खूप छान क्लासी लुक येत होता. सो कसा वाटला व्लॉग? थँक्यू फॉर वॉचिंग.